अमरावती शहरातील साईनगर येथे श्री साईनाथ मंदिर संस्थानतर्फे श्री रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ही शोभायात्रा सायंकाळी 6 वाजता सुरू झाली तर रात्री उशिरापर्यंत ही शोभायात्रा सुरू होती। या शोभायात्रेमध्ये ढोल ताशे, दिंडी पथक, महिलांचे पथक व समाजसेवी नागरिक मोठ्या उत्साहात कामी होते। यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तर साईनगर येथील साई मंदिरातून हा पालखी सोहळा उत्सव सुरू झाला। यावेळी अतिशय आनंदात भक्तांनी व महिलांनी नृत्य सादर केले। तर भावगीते व भजने यावेळी म्हणण्यात आले। तर मोठ्या प्रमाणात यावेळी या मिरवणुकीमध्ये शहरातील नागरिकही सामील झाले होते। तर घोडासवारी ही या मिरवणुकीत होती। यावेळी विविध भागातून भजन मंडळी उपस्थित झाली होती। तर पालखी सोहळ्याचं ठिकठिकाणी स्वागत व पूजना अर्चना करण्यात आली। हा पालखी सोहळा साई मंदिर येथून निघून पूर्ण साईनगर भागातून भ्रमण करत आकुळी रोड मार्गे संपूर्ण नगरवासियांच्या वतीने यावेळी दर्शन घेण्यात आले। तर विविध ठिकाणी या पालखीचे पूजन करण्यात आले। मोठ्या प्रमाणात पोलिसांचाही बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता। यावेळी पोलिसांनी योग्य कार्य करत यावेळी संपूर्ण ट्रॅफिकही व्यवस्थित हाताळली। तर हा पालखी सोहळा नंतर श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिराजवळ गेला। तिथे प्रदक्षिणा घातल्यानंतर काही वेळ विसावा तिथे देण्यात आला। यानंतर पुन्हा पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। अतिशय आनंदमय वातावरणात हा पालखी सोहळा सुरू होता। तर ठिकठिकाणी बालगोपालांना चॉकलेट्स व महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले। यावेळी अनेक भाविक भक्त या पालखी सोहळ्यात गुंतले होते। तर या पालखी सोहळ्यामध्ये संस्थांचे किशोरजी वडनेरकर व त्यांचे सहकारी पदाधिकारी, तालन मित्रमंडळ, साईनगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तर तालनसुद्धा जे समाजसेवक आहेत ते सुद्धा मिरवणुकीमध्ये सामील झाले होते। तर मोठ्या प्रमाणात हा पालखी सोहळा यावेळेस सुरू होता। अतिशय भक्तिमय वातावरणात हा पालखी उत्सव सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता। तर मंदिराजवळ आतिषबाजीही करण्यात आली। यावेळी घोडासवारीसुद्धा यावेळी उपस्थित होती। तर रात्रीच्या क्षणी मंदिरासमोर घोडासवारीने आपला डान्स व नृत्यही साईबाबासमोर सादर केले। तर बालगोपालांनी या मिरवणुकीत आनंद घेतला।